ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार फ्रेशर्स पार्टी सुरू झाली. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, परवाच्या प्लॅनिंगनुसार आपलं अर्धं डेकोरेशन झालं होतं आणि बाकीचं डेकोरेशन आम्ही सोमवारी करणार होतो. तर मित्रांनो, तेवढं डेकोरेशन आम्ही सकाळी येऊन पूर्ण केलेलं. डेकोरेशन झाल्याच्या नंतर आम्ही येऊन बसलो वर्गात थोडीशी चर्चा करत, कारण काय उरलंय अजून काय. बाकीची सर्व मॅनेजमेंट झाली होती, फक्त टेबल लावायचे होते. तर तेवढं आणायला मी आणि माझे दोन मित्र आम्ही टेबल आणायला गेलो. टेबल वरून खाली आणल्याच्या नंतर आम्ही आता वर्गात निघालो होतो आणि वर्गात जाऊन बघितलं तर मुली सगळ्या सेल्फी काढत होत्या. आणि यांचा विषय कसा आहे की दुनिया इधर की उधर हो जाए, इनका सेल्फी रुकना नाही चाहिए. तर मित्रांनो, माझ्या मागे बसलेत ते आमचे सिनियर आहेत, कारण त्यांनी पण गेल्या वर्षी असंच केलं होतं सगळं. तर मित्रांनो, आता फक्त आमची ज्युनियर यायची वाट बघत होतो आम्ही सगळे. तर मित्रांनो, आता एंट्री होते आमच्या ज्युनियर लोकांची, ते मग एकदम जोरदार मध्ये. तर मित्रांनो, ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार फ्रेशर्स पार्टी सुरू झाली. तर मित्रांनो, आज फ्रेशर्स पार्टी तर होतीच, पण आज होता मॅडमचा बर्थडे. तर मित्रांनो, त्याची आम्ही तयारी करून ठेवली होती आधीच. तर मित्रांनो, मॅडमच्या बर्थडेची पण आम्ही मॅनेजमेंट सगळं केलं होतं. ते काय दाखवलं नाही, कारण फक्त केक आणला होता, बाकी काय मॅनेजमेंट आहे तेच आहे. तर मित्रांनो, मॅडमचा बर्थडे झाल्याच्या नंतर आम्ही यांच्यासाठी फनी गेम ठेवले होते. आणि लास्ट टाइम तुम्ही बघितलं असाल की आम्ही गुरुपौर्णिमेला पण फनी गेम ठेवले होते आणि आज पण फनी गेम ठेवलेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.